हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? मजेत? आज आपण करूया रसपुरी. पहिले पुऱ्या करून घेऊया, नंतर आंब्याचा रस करून घेऊया. ओके, चला सुरुवात करूया. मी गॅस पेटवते, कढई तापत ठेवली आहे आणि त्याच्यात तेल ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम करून घेऊया. एकीकडे पुऱ्या लाटून घेऊया. कणिक चांगली मळून घेतली की जरा कडकच गव्हाचं पीठ, थोडासा रवा, मीठ, थोडीशी साखर आणि तेल आणि घट्ट भिजून घेतलं आहे. ओके, चला आपण सुरुवात करूया पुरी लाटायला. पुरी अशी गोल लाटून घेऊया. तेल तापत ठेवलंय. पुरीसाठी जरा घट्टच मळायचं पीठ, म्हणजे पुरी चांगली फुगते. म्हणजे साखर टाकली ना जरा चमक पण येते पुरीला आणि छान असं म्हणजे तेल पीत नाही. असं छानपैकी पुरी तयार होते. आज मला आंबे होते, पुरी पुरी आणि आंब्याचा रस करूया म्हटलं आज. चला ओके, चला. तेल तापत ठेवले, तेल तापत आले. बघूया तापलं की नाही. थोडासा आपण कणिक टाकूया, मळलेली कणिक, थोडंसं गोळा तापायचं आहे. तेल चांगलं तापलं आहे की मग पुऱ्या पटापट होऊन जातात. तापत आलंय. चला, 1 बाय 1 आपण पुरी तळून घेऊया. पुरी मस्त आहे ना, छान फुगते. सुरुवातीची पुरी आहे ना म्हणून. पलटी करून घे. पीठ जरा कडकच मळायचं, म्हणजे आपण पोळ्यासाठी मळतो तसं नरम नाही मळायचं. थोडंसं जरा घट्टच मळायचं, म्हणजे पुरी चांगली लाटल्या जाते आणि त्याला पीठ नाही लावायचं. नुसतं ह्याच्यावरच मस्त पुरी लाटल्या जाते. आता तेल चांगलं तापलेलंच आहे. छान पुरी फुगली ना, मस्त आहे की. अजून एक पुरी लाटून घेऊया, पलटी करूया.
झाली ना पुरी मस्तपैकी. छान पुरी फुगली एकदम मस्तपैकी. छान एकदम. थोडासा गोल्डन कलर आलाय. अशीच पुरी पाहिजे. त्याच्यात टम फुगले आहेत ना पुऱ्या मस्तपैकी. चमक पण आली एकदम पुऱ्यांना. साखर टाकली ना आणि तेल पण सोक होत नाही. पुऱ्यांना तेल लागत नाही. असं तेलकट तेलकट नाही पुऱ्या लागत. मस्त झाले एकदम पुऱ्या छानपैकी है ना. गॅस बंद करूया. आता आंब्याचा रस करूया आपण. हापूस आंबे. मी आंबे धुवून घेतलेले चांगले. पहिले अर्धा तास आंबे पाण्यात ठेवले आणि त्याच्यानंतर पिळून घेतले. असे पिळून घ्यायचे. मी सर्व आंबे पिळून घेतलेले. आपण रस करूया. असा आंब्याचा रस काढायचा. आता बाजारात चांगले आंबे आलेत. हापूस आंबे खाऊन घ्यायचे 2 महिने चांगले. बस चांगला रस काढला. तुम्ही मिक्सरमध्ये पण स्मॅच करू शकता आणि याच्यामध्ये पण रवीने मी जरा चांगलं हे करून घेते. एकजीव करून घेते. तूप गरम करते. चला आपण सर्व करूया. आंब्याचा रस घेतला. किती मस्त आहे ना हापूस आंबा. छान वाटतो. खाऊन घ्यावं सीझन वाईज. बटाट्याची भाजी केली. पिवळ्या बटाट्याची भाजी. पुरी.
त्यावर तुपाची धार रसावर मस्तपैकी. बघा कसा वाटला माझा मेनू. छान ना. रसपुरी आणि बटाट्याची भाजी. खा, स्वस्त राहा, आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.